नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घटक चाचणी क्रमांक 1 2025-26 या प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहोत. इयत्ता 8वी विषय मराठी. वेळ आहे 40 मिनिटे. 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. पाहूयात आपण. खालील गद्य उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. याच्यामध्ये इंग्लंडला जाण्याची राजाने केलेली तयारी या ठिकाणी 4 कॉलम दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कृती लिहायची आहे. पहिल्यामध्ये आहे पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे शिवून घेतले आणि दिलेले घड्याळ वापरायला काढले. तर ही 4 कृती राजाने केलेली होती. खालीलपैकी योग्य विधाने शोधा व लिहा. म्हणजे 4 विधानं दिलेली आहेत आणि जे योग्य विधान असेल ते आपल्याला लिहायचं आहे. पाहूयात. राजा अमेरिकेला जाणार होता. दुसरं आहे राजाने जुनेच कपडे घेतले होते. तिसरं आहे घड्याळ लंडनला घेतले होते. आणि चौथं आहे 2 प्रवाशामध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता. यामधलं योग्य विधान आहे चौथं विधान. 2 प्रवाशामध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता. तिसरं आहे कोण कोणास म्हणाले. एक दिलेलं आहे इथं उदाहरण. राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं का? कोण म्हणतंय? म्हातारा प्रवासी म्हणतोय तरुण व्यक्तीस. त्यानंतर आहे म्हातारा व तरुण यांच्यातील संवाद तुमच्या शब्दात लिहा. म्हातारा काय सांगतोय? काय रे बाबा, तुझं इंग्लंडला जायचं आता पक्क झालं का? त्यावर तरुण प्रवासी सांगतोय, होय आजोबा, कालच माझी सगळी तयारी पूर्ण झाली आहे. म्हातारा सांगतोय, खूप छान, पण मोठ्या शहरात गेल्यावर गावाला विसरू नकोस. तरुण प्रवासी सांगतोय, हो आजोबा, मी कितीही मोठ्या शहरात गेलो तरी गावाला विसरणार नाही. म्हातारा सांगतोय, परदेशात हवामान व संस्कृती वेगळी असते. स्वतःची काळजी घे. तरुण प्रवासी सांगतो, हो, मी तिथे फक्त माझ्या शिक्षणावर व ध्येयावर लक्ष केंद्रित करेन. म्हातारा प्रवासी सांगतोय, उत्तम, शिकून खूप मोठा हो आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल कर. त्यावर तरुण सांगतोय, धन्यवाद आजोबा, तुमचे हे मोलाचे मार्गदर्शन मी नेहमी लक्षात ठेवीन. तर या ठिकाणी हा संवाद म्हातारा व तरुण प्रवासी यांच्यातील आहे. प्रश्न दुसरा. खालील कवितेच्या आधारे कृती सोडवा. हे केव्हा घडले ते लिहायचं आहे. दिव्य क्रांती केव्हा आलेली आहे? जेव्हा विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यावर दिव्य क्रांती आलेली आहे. शून्यामधून विश्व उभारलेले. कधी उभारले विश्व? मानवामध्ये ज्ञान, नवीन शोध आणि संशोधनाची जिद्द निर्माण झाल्यावर. यामध्ये दुसरी कृती आहे खालील चौकटीतील घटनांचा पद्याच्या आधारे योग्य क्रम लावा. या ठिकाणी एक कृती दिलेली आहे आणि त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. यामध्ये उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. दुसरा आहे क्रांती घडली. तिसरा आहे विज्ञानाचा प्रकाश आला आणि चौथा आहे हृदयातील अशांततेचा वणवा विझला. तर या 4 विधानांना योग्य क्रम लावायचा आहे. तर योग्य क्रम कोणता आहे पाहूयात. विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला आणि उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. तिसरं आहे खालील ओळीचा भावार्थ लिहा. नवयुग आले तया पहा दिसत दिव्य, शून्यामधून विश्व उभारू जिद्द अशी भव्य. याचा भावार्थ लिहायचा आहे या ओळीचा. पाहूयात. विज्ञानाचे एक नवीन युग अवतरले असून त्याचे दिव्य तेज सर्वत्र पसरलेले दिसत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची माणसाच्या मनात इतकी प्रचंड हिंमत व जिद्द निर्माण झाली आहे
की काही नसताना आपण आपले एक नवीन प्रगत जग उभे करू शकतो. त्यानंतर तिसरं आहे, खालील ओळीचा अर्थसौंदर्य लिहा. या ठिकाणी 2 ओळी दिल्या आहेत आणि त्याचा सुद्धा अर्थ लिहायचा आहे. पाहूयात आपण. या ओळी आहेत, अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. या ओळीमधून वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात झालेला आमूलाग्र बदल अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. विज्ञानाच्या प्रकाशामुळे जगात एक विलक्षण आणि मोठी क्रांती घडून आली आहे. तर हा त्याचा अर्थ आहे. प्रश्न तिसरा आहे, व्याकरणावर आधारित आहे. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. पहिला आहे, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. तर या वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे. दुसरं आहे, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. या ठिकाणी उद्गार चिन्ह आहे, म्हणजेच उद्गारार्थी वाक्य आहे. त्यानंतर दुसरं आहे, खालील शब्दाचे सामान्य रूप लिहा. त्यामध्ये क्रमांकाचे, आता याचं प्रत्यय आहे चे, त्यामुळे प्रत्यय काढून टाकायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी क्रमांका हे आहे. त्यानंतर दुसरं आहे, पाहुण्यांनी. या ठिकाणी नी जो आहे तो प्रत्यय आहे, तो नी काढून टाकायचा, म्हणजेच पाहुण्या. त्यानंतर तिसरं आहे, समानार्थाचे जोड शब्द तयार करून लिहा. उदाहरणार्थ पालन, पोषण. यामध्ये पालन आणि पोषण 2 शब्द आहेत. तसेच तयार करायचे आहेत आपल्याला कोड. कोडचा जोड आहे कौतुक, कोड कौतुक. बाजार, हाट. त्यानंतर चौथा आहे, खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. या ठिकाणी शब्दसमूह दिलेले आहेत, त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पाहूयात आपण. पहिला आहे, गप्पा मारणे. संध्याकाळच्या वेळी सर्व मित्र बागेत बसून गप्पा मारतात. दुसरं आहे, पंचायत होणे. अचानक वीज गेल्यामुळे संगणकावर काम करणाऱ्या लोकांची मोठी पंचायत झाली. म्हणजे अशा पद्धतीने आपण घटक चाचणी क्रमांक 1 विषय मराठीचा पेपर पाहिला आहे. तरी हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्ते बच्चों, आज हम चाचनी क्रमांक 1 2025-26 का ये पेपर है, तो ये देखने वाले हैं. कक्षा 8वीं, विषय हिंदी. इसमें प्रश्न पहला है, सूचना के अनुसार निम्नलिखित कृतियां परिच्छेद के आधार पर पूर्ण कीजिए. यहाँ पर एक परिच्छेद दिया गया है और इस परिच्छेद के आधार पर हमें कृतियां पूरी करनी है. ये परिच्छेद है और कृतियां है नीचे दी वाली, देखते हैं. पहला है, उत्तर लिखो. मनुष्य का स्वधर्म ये है. कौन सा स्वधर्म है? खुद को संयत रखना और दूसरे के मनोभावों का आदर करना. दूसरा है, नाखून बढ़ाना और उसे नहीं बढ़ने देगा, इनकी निशानी है. तो यह पशुता की निशानी नाखून बढ़ाना और अपनी इच्छा नहीं बढ़ाने देना. दूसरा है, निम्नलिखित वाक्य पूर्ण कीजिए. पहला है, मनुष्य में जो घृणा है, जो अनायास बिना सिखाए जाता है, वह पशुता का दायित्व है. दूसरा है, नाखून बढ़ते हैं तो मनुष्य क्या करता है? उन्हें बढ़ने नहीं देना. तीसरा है, निम्नलिखित शब्दों का अर्थ लिखिए. मैत्री यानी दोस्त, द्योतक यानी प्रकट करने वाला. दूसरा है, परिच्छेद में प्रयुक्त उपसर्ग युक्त शब्द ढूंढकर मूल शब्द और उपसर्ग अलग करके लिखिए.
यहाँ है सद्गुण, सत अधिक गुण, दुर्गुण, दूर अधिक गुण। चौथा है सद्गुणों और दुर्गुणों में अंतर स्पष्ट कीजिए, यानी जो सद्गुण होते हैं और जो दुर्गुण होते हैं वह यहाँ पर अलग कर कर लिखना है। देखते हैं सद्गुण क्या है। यह मनुष्य के सकारात्मक और नैतिक गुण होते हैं। दूसरा सद्गुण है यह व्यक्ति को समाज में सम्मान दिलाता है और दूसरे को भला करता है। उदाहरण देखेंगे, सत्य, दया, ईमानदारी, प्रेम और परोपकार। दुर्गुण क्या होते हैं? यह मनुष्य के नकारात्मक और नैतिकात्मक अवगुण होते हैं। यह व्यक्ति के पतन का कारण बनते हैं और समाज को नुकसान पहुंचाते हैं। उदाहरण देखते हैं, झूठ बोलना, चोरी करना, क्रोध, लालच और ईर्ष्या। तो यह सब दुर्गुण है। प्रश्न दूसरा है, निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियां कीजिए। यहाँ पर एक पद्यांश दिया गया है, पैराग्राफ दिया है और उसके आधार पर हमें कृतियां करनी है। क्या है? कवि मातृभूमि के प्रति अर्पित करना चाहता है। क्या अर्पित करना चाहता है? मन और देह। दूसरा है, एक एक शब्द में उत्तर लिखिए। पहला है, मातृभूमि के चरण धोने वाला। कौन है चरण धोने वाला? समुद्र। दूसरा है, प्रतिदिन सुनने योग्य नाम, मातृभूमि पुण्य नाम। तीसरा है, निम्नलिखित शब्द के पर्यायवाची शब्द लिखिए। यहाँ पर माता, माई, समुद्र, सागर। माता, इसको माँ भी हम कहते हैं और समुद्र को सागर भी कहते हैं। निम्नलिखित शब्द में प्रत्यय जोड़कर नए शब्द बनाइए। बलिदान, बलिदानी, पुण्य, पुण्यवान। परिषद की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए। जो ऊपर हमने परिषद देखा है तो उसका हमें उसका भावार्थ, सरल अर्थ लिखना है। देखते हैं सरल अर्थ क्या है। आजकल लोग त्योहारों पर व्यक्तिगत रूप से मिलने के बजाय सोशल मीडिया पर संदेश भेजकर औपचारिकता पूरी करते हैं। त्योहारों में अब पारंपरिक सादगी और धार्मिक भावना की जगह दिखावे, महंगी खरीदारी और व्यावसायिकता ने ले ली है। त्योहारों की सार्थकता तभी बनती रहेगी जब हम प्रदूषण मुक्त तरीकों से मिलजुल कर और सादगी के साथ अपने को बीच खुशियां बांटेंगे। तो यह इस भावार्थ का अर्थ है। तीसरा है, निम्नलिखित वाक्य में से सहायक क्रिया पहचान कर उनका मूल रूप लिखिए। यहाँ पर पहला है, आपको यहाँ से दूर जाना पड़ेगा। यहाँ पर पड़ेगा यह सहायक क्रिया है और मूल रूप पढ़ना है। उसने दानों को भुनवा कर खा डाला और खेलने में मग्न हो गई। गई ये मूल रूप है और जाना। निम्नलिखित अवयवों का अपने वाक्यों में प्रयोग कीजिए। कभी कभी, हमें कभी कभी पुरानी यादों को ताज़ा करना चाहिए। दूसरा है, के सामने, मेरे घर के सामने मंदिर है। तीसरा है, रेखांकित शब्दों का भेद पहचान कर लिखिए। यहाँ पर इस बदलाव को शहर अचरज से देखता है। यह शहर जो है यह जातिवाचक संज्ञा है। दूसरा है, सूरसतिया के दोनों लड़के सूरत गए कमाने। यहाँ पर सूरत जो है
यह व्यक्तिवाचक संज्ञा है। तो हमने हिंदी भाषा की यह प्रश्न पत्रिका देखी है। तो यह वीडियो को सब्सक्राइब करें, लाइक करें और अपने दोस्तों को शेअर करें। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील इंग्लिश या विषयाची युनिट टेस्ट नंबर 1 2025-26 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर हा पेपर 20 मार्कांचा असेल व यासाठी 40 मिनिटे दिलेली असतील। त्या सुरुवात करूयात। क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे व या पॅसेजमधून आपल्याला उत्तरे शोधून येथील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पण A1 आहे, कंप्लीट द फॉलोइंग। म्हणजे या ठिकाणी सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत। तर पहिला आहे, अँड्रोकल्स डिड नॉट लाईक। त्याचं उत्तर आहे, अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस वेक मास्टर। दुसरा आहे, अँड्रोकल्स हॅज टेकन शेल्टर इन अ फॉरेस्ट। थर्ड आहे, हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली। फोर्थ आहे, इन फॅक्ट इट टूक ॲट हिम पेशियसली। ह्या चारही यांची उत्तरे आपल्याला पॅसेजमध्ये पाहायला मिळतील। पुढील प्रश्न आहे A2, व्हाय डिड अँड्रोकल्स रन अवे फ्रॉम हिज मास्टर। म्हणजे अँड्रोकल्स त्याच्या मास्टरपासून का पळून गेला। तर त्याचं उत्तर आहे, अँड्रोकल्स रन अवे बिकॉज हिज मास्टर वॉज व्हेरी क्रुएल. He starved his slaves and often whipped them, making Androcles feel that death was better than serving him. म्हणजे अँड्रोकल्स त्याच्या मास्टरपासून पळाला कारण त्याचा मास्टर खूप क्रूर होता। तो त्याच्या नौकरांना खूप त्रास देत होता, म्हणून अँड्रोकल्सला असे वाटले की अशा मालकाला सर्व्ह करण्यापेक्षा डेथ जास्त चांगली। पुढील प्रश्न A3 आहे, राईट सिमिलर मीनिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग पॅसेज। म्हणजे या ठिकाणी आपल्याला या शब्दांचे सिमिलर वर्ड्स लिहायचे आहेत जे पॅसेजमध्ये असतील। पहिलं आहे, टाईट होल्ड, ज्याचं आहे क्लचेस। दुसरं आहे, वन हू गेट्स इझिली अफ्रेड, ज्याचं आहे कॉवर्ड। थर्ड आहे, रन अवे ऑर एस्केप, ज्याचं आहे फ्ली। फोर्थ आहे, इन अ पेशियस मॅनर, ज्याचं आहे पेशियसली। फोर्थ आहे, डू ॲज डायरेक्टेड। डू ॲज डायरेक्टेड मध्ये पहिला प्रश्न आहे, हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स। या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे, ज्याचं उत्तर आहे, हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स डिडंट ही। या ठिकाणी हे वाक्य पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे डिडंट हे वापरले आहे। पुढील वाक्य आहे, ही वॉज वेंडरिंग इन द फॉरेस्ट। या ठिकाणी आपल्याला या सेंटेन्सचा टेन्स ओळखायचा आहे। तर या सेंटेन्सचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स। पुढील प्रश्न आहे A5, व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अ लायन इन फ्रंट ऑफ यू। म्हणजे तुमच्या समोर एखादा सिंह आला तर त्यावेळेस तुम्ही काय कराल। याचं उत्तर आहे, इफ आय फाउंड अ लायन इन फ्रंट ऑफ मी, आय वुड स्टँड कम्प्लिटली स्टिल, अवॉइड स्क्रीमिंग अँड ट्राय टू बॅक अवे स्लोली विदाउट टर्निंग माय बॅक ऑर रनिंग। म्हणजे जर माझ्या समोर एखादा सिंह आला तर मी तिथे स्थिर उभा राहील आणि गोंधळण्याच्या ऐवजी किंवा ओरडण्याच्या ऐवजी मी हळूहळू मागे सरकेन बिना माझी पाठ दाखवता। पुढील क्वेश्चन नंबर 2 आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू ॲक्टिव्हिटीज। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पोयम दिलेली आहे व या पोयमवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। तर A1 आहे, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रू ऑर फॉल्स लिहायचे आहेत। पहिला आहे, ऑल मस्ट
बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. याचे उत्तर आपल्याला पोयममध्ये भेटेल, ज्याचं उत्तर आहे फॉल्स. दुसरं आहे वी विन ऑर फॉल डिपेंडिंग अपॉन साइज ऑफ पोझिशन. याचं उत्तर आहे फॉल्स. तिसरं आहे द टास्क वी डू इज अवर नियर. याचं उत्तर आहे ट्रू. फोर्थ आहे व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. याचंही देखील उत्तर आहे ट्रू. पुढील A2 प्रश्न आहे व्हॉट इज an important message given by the poet at the end. म्हणजे पोयमच्या शेवटी पोएटने कोणता मेसेज दिलेला आहे तो मेसेज इथे लिहायचा आहे. तर मेसेज आहे द पोएट मेसेज दॅट सक्सेस or failure does not depend on the size of your job or role. The most important thing is to do your work perfectly and be the best version of whatever you are. म्हणजे या ठिकाणी तुमचं सक्सेस किंवा फेलियर हे तुमच्या कामावरून ठरत नाही, तर जी गोष्ट महत्त्वाची आहे ती आहे की तुम्ही प्रत्येक काम बेस्ट केलं पाहिजे. पुढील प्रश्न आहे A3, जो आहे राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे या पोयममधून आपल्याला 2 रायमिंग पेअर्स लिहायचे आहेत. तर याचं उत्तर आहे पहिली रायमिंग पेअर आहे ट्रेल फेल आणि दुसरी आहे स्टार आर. क्वेश्चन नंबर 3 आहे डू ॲज डायरेक्टेड. पहिला आहे वी कॅन ओव्हरकम द फिअर. या वाक्यामध्ये यूज एबल टू अशी कमांड दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे वी आर एबल टू ओव्हरकम द फिअर. या ठिकाणी एबल टू हे वाक्यात वापरले आहे. दुसरं आहे द ब्लाइंड मॅन ऑफर्ड फ्रुट्स. या ठिकाणी आपल्याला या वाक्याचा टेन्स ओळखायचा आहे. तर या वाक्याचा टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. तिसरं आहे शी हॅज टू वर्क एक्स्ट्रा. या वाक्यातून आपल्याला पिक आउट इन्फिनिटिव्ह म्हणजे इन्फिनिटिव्ह कोणता आहे ते ओळखायचे आहे, ज्याचं उत्तर आहे टू वर्क. आणि क्वेश्चन नंबर 4 आणि शेवटचा प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे या खालील वाक्यांना आपल्याला मातृभाषेमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे ऑलवेज स्पीक ट्रूथ. याचा मराठीत अर्थ होतो नेहमी खरे बोला. आणि दुसरं वाक्य आहे रीड द गिवन पोयम केअरफुली. याचा अर्थ आहे दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मॅथ्स युनिट टेस्ट नंबर 1 2025-26 चा पेपर पाहणार आहोत. हा पेपर 20 मार्कांसाठी असेल व यासाठी 40 मिनिटे दिलेली असतील. तर चला सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 1A आहे राईट इन द बॉक्स द अल्फाबेट ऑफ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे अक्षर लिहायचे आहे. तर पहिला आहे एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज डॅश डॅश स्क्वेअर रूट्स. याचं उत्तर आहे B2. दुसरं आहे द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज C ऑर्थोसेंटर. थर्ड आहे 128 power 1/7 means डॅश डॅश रूट्स ऑफ 128. याचं उत्तर आहे B7. पुढील क्वेश्चन नंबर 1 मधील B आहे मॅच द पेअर्स. ज्यामध्ये आपल्याला कॉलम A व कॉलम B दिलेले आहेत व मॅच होणारे पेअर्सचे अल्फाबेट आपल्याला बॉक्समध्ये लिहायचे आहेत. तर पहिला आहे -6 चा क्यूब. ज्याचं उत्तर आहे -216. क्वेश्चन नंबर 1 मधील B आहे मॅच द पेअर्स. या ठिकाणी आपल्याला कॉलम A व कॉलम B अशा प्रकारे 2 कॉलम दिले आहेत, ज्यांची उत्तरे मॅच करून आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. पहिला आहे -6 क्यूब.
या ठिकाणी आपल्याला -6चा क्यूब असलेला पर्याय त्याचे अल्फाबेट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तर -6चा क्यूब आहे C216, ज्याचं आन्सर सी आपण बॉक्समध्ये लिहिलं. दुसरं आहे 216चा क्यूब रूट. तर 216चा क्यूब रूट आहे ऑप्शन डी 6. तर ऑप्शन डी आपण बॉक्समध्ये लिहिले. थर्ड आहे 5⁻0, ज्याचं आन्सर आहे ऑप्शन ए 1. तर ऑप्शन ए आपण बॉक्समध्ये लिहिले. क्वेश्चन नंबर 2 आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर पहिला आहे इन द फिगर लाईन ए बी पॅरलल टू लाईन पी क्यू अँड लाईन एल एम इज ट्रान्सव्हर्सल. measurement of angle MNQ is 70 degree. Then find measurement of angle AON. तर या ठिकाणी आपल्याला ही फिगर दिलेली आहे आणि क्वेश्चन मध्ये गिवन आहे की लाईन ए बी ही लाईन पी क्यूला पॅरलल आहे व लाईन एल एम ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे व अँगल एम एन क्यू या अँगलचे मेजरमेंट 70 डिग्री दिलेले आहे. तर आपल्याला अँगल AON हे फाइंड करायचे आहे. तर ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करूयात. ॲक्टिव्हिटीमध्ये आहे मेजरमेंट ऑफ अँगल NOB इज 70 डिग्री, ज्याचं रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल AON प्लस मेजरमेंट ऑफ अँगल NOB इज इक्वल टू 180 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल AON अँड NOB, कारण हे सप्लिमेंटरी अँगल आहेत म्हणून यांची मेजर 180 डिग्री आहे. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल AON प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल AON इज 110 डिग्री. पुढील क्वेश्चन नंबर 2 मधील सेकंड आहे फाइंड 0.125चा क्यूब रूट. तर या ठिकाणी आपल्याला 0.125चा क्यूब रूट फाइंड करायचा आहे. तर याचा आन्सर असा आहे अंडर क्यूब रूट 125/1000 इज इक्वल टू 125चा क्यूब रूट डिवाइड बाय 1000चा क्यूब रूट, ज्याचं रिझन आहे A/B रेज टू m इज इक्वल टू A रेज टू m अँड B रेज टू m इज इक्वल टू 5चा क्यूब रूट अपॉन 10चा क्यूब रूट इज इक्वल टू 5/10, कारण या ठिकाणी क्यूब रूट कॅन्सल होतील आणि 5 डिवाइड बाय 10 0.5 आन्सर येईल. तर पुढील क्वेश्चन नंबर 3 आहे सॉल्व द फॉलोइंग. त्यातील पहिला आहे कम्पेअर. या ठिकाणी आपल्याला 2 नंबर दिले आहेत तर यांना आपल्याला कम्पेअर करायचं आहे. पहिला नंबर आहे -7/3 आणि दुसरा आहे -5/2. तर याचा आन्सर पाहूयात. याचा आन्सर आहे आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर -7/3 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं प्लस -5/2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे या बाजूच्या टर्म्सला या डिनॉमिनेटरने आणि या टर्म्सला या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, ज्याचा आन्सर येईल -14/6 प्लस -15/6. तर याचं उत्तर येतं -7/3 इज ग्रेटर दॅन -5/3. पुढील क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला सब क्वेश्चन 2 आहे शो √2 ऑन द नंबर लाईन. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला हा क्वेश्चन पायथागोरस थेरमच्या मदतीने सॉल्व्ह करावा लागेल. त्यानंतरच आपल्याला √2 हा नंबर लाईनवरती शो करता येईल. तर याचं उत्तर पाहूयात. बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर या ठिकाणी AY हे हायपोटेनस आहे, AP हा बेस आहे आणि PY ही हाईट आहे. तर यांचा स्क्वेअर घेतल्यानंतर AYचा स्क्वेअर इज इक्वल टू APचं मेजरमेंट 1 आहे तर 1चा स्क्वेअर आणि PYचं मेजरमेंट 1 आहे म्हणून 1 स्क्वेअर, ज्याचा आन्सर येईल AY स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 1. पुढच्या टर्म्समध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी अंडर रूट घ्यावे लागतील. त्यासाठी रिझन द्यायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. तर आन्सर येईल √AY इज इक्वल टू √2. तर या ठिकाणी
AYचा आन्सर √2 येईल. आणि या ठिकाणी अशा प्रकारे आपण √2ला नंबर लाईनवरती शो करू शकतो. पुढील क्वेश्चन नंबर 4 आहे. In the figure, line P parallel to line Q and line L is parallel to line M. Using the measures of given angles, find measures of angle A, B and C. या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे व यात असे सांगितले आहे की लाईन P ही Q लाईनला पॅरलल आहे आणि लाईन L ही M लाईनला पॅरलल आहे. तर या ठिकाणी आपल्याला फिगरमध्ये जे मेजरमेंट्स दिले आहेत, अँगल्सचे मेजरमेंट दिले आहेत, त्यावरून आपल्याला अँगल ए, बी आणि सी फाइंड करायचे आहेत. तर याचे उत्तर पाहूयात. सर्वप्रथम गिवन लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आणि या ठिकाणी जे अँगलचं मेजरमेंट गिवन आहे ते आहे गिवन अँगल इज इक्वल टू 80 डिग्री. पुढील क्वेश्चन नंबर 4 आहे. In the figure, line P parallel to line Q and line L is parallel to line M. Using the measures of given angles, find measures of angle A, angle B and angle C. या ठिकाणी आपल्याला या फिगरमध्ये काही अँगल्स दिलेले आहेत. तर या ठिकाणी P ही पॅरलल आहे Q साठी आणि L लाईन ही पॅरलल आहे M ला. तर या ठिकाणी आपल्याला एका अँगलचं मेजर दिलं आहे 80 डिग्री आणि अँगल ए, बी आणि सी हे फाइंड करायला सांगितले आहे. तर याचा आन्सर पाहूयात. सर्वप्रथम गिवन लिहूयात. लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम आणि गिवन मेजरमेंट ऑफ अँगल आहे 80 डिग्री. ऑन लाईन एल द गिवन अँगल इज 80 डिग्री अँड angle A lie on the straight line. They form angles in a linear pair. हे अँगल A आणि गिवन अँगल ऑफ 80 डिग्री हे एकाच स्ट्रेट लाईनवरती लाय करतात, म्हणून यांचं मेजरमेंट 180 डिग्री असेल. तर याचं सम असं असेल की 80 डिग्री प्लस अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री आणि अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 80 डिग्री. हे इथले 80 डिग्री इज इक्वल टूच्या त्या बाजूने जाऊन मायनस होतील, म्हणून अँगल ए इज इक्वल टू 100 डिग्री. तर पुढील बी अँगल फाइंड करण्याच्या पूर्वी आपल्याला एक अँगल एक्स म्हणून अज्युम करावा लागेल. तर या ठिकाणी हा अँगल आपण एक्स अज्युम करणार आहोत, हा बी वरील अँगल. तर लेट अँगल एक्स इज इक्वल टू अँगल ए. अँगल एक्स आणि अँगल ए हे इक्वल टू असतील, ज्याचं रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 100 डिग्री, कारण दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे एक्सचे देखील मेजरमेंट 100 डिग्री असेल. देअरफॉर अँगल बी साठी अँगल बी आणि अँगल एक्स हे दोन्ही एक लिनियर पेअरवाले अँगल असल्यामुळे त्यांचे सप्लिमेंटरी अँगल असतील, म्हणजेच त्या दोघांचे मेजरमेंट 180 डिग्री असेल. देअरफॉर अँगल बी प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजेच अँगल बी प्लस 100 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 100 डिग्री. देअरफॉर अँगल बीचं मेजरमेंट हे 80 डिग्री निघेल. पुढील अँगल आहे सी. देअरफॉर फॉर अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल बी. त्याचं रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल. अँगल बी आणि अँगल सी हे करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे ते इक्वल असतील. देअरफॉर अँगल सीचं मेजरमेंट असेल 80 डिग्री. तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय जनरल सायन्स यांचा युनिट टेस्ट नंबर 1 2025-26चा पेपर पाहणार आहोत. हा पेपर 20 मार्कांसाठी असेल व या पेपरासाठी आपल्याला 40 मिनिटे दिलेली असतील. तर चला सुरू करूयात पेपर. क्वेश्चन नंबर 1 ए आहे.
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत व वाक्यानुसार आपल्याला योग्य पर्याय निवडून या बॉक्समध्ये लिहायचा आहे. हा प्रश्न 3 मार्कांसाठी आहे. तर पहिलं वाक्य आहे, द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज डॅश डॅश. याचं उत्तर आहे N/m². ऑप्शन आहे बी. दुसरा प्रश्न आहे, 3 इलेक्ट्रिक cells of potential difference 1.5 volt each have been connected as a battery. The potential difference of the battery will be dash dash volt. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए 4.5 volt. थर्ड आहे, जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश मेडिसिन्स. ज्याचं उत्तर आहे जनरल मेडिसिन्स. तर क्वेश्चन नंबर 1 मधील बी आहे मॅच द पेअर्स. या ठिकाणी आपल्याला कॉलम ए आणि कॉलम बी असे 2 कॉलम दिलेले आहेत. हा प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. तर कॉलम ए मधील पहिला शब्द आहे फोर्स, ज्याचं उत्तर आहे न्यूटन. दुसरा शब्द आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ज्याचं उत्तर आहे हेक्टोपॅस्कल. पुढील प्रश्न सी आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी आपल्याला वाक्य हे ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगायचे आहे. तर पहिला सेंटेन्स आहे, सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ कायटिन. ज्याचं उत्तर आहे ट्रू. आणि सेकंड आहे, रेबीज इज अ बॅक्टेरियल डिसीज. ज्याचं उत्तर आहे फॉल्स. क्वेश्चन नंबर 2 पहा, आन्सर द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिलेले असतील, त्यांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट. या ठिकाणी आपल्याला बॅलन्स डाएटचे महत्त्व स्पष्ट करायचे आहे. तर याचं उत्तर आहे, इट सप्लायज द बॉडी विथ द इसेन्शियल न्यूट्रियंट्स रिक्वायर्ड फॉर डेली फिजिकल ॲक्टिव्हिटीज. इट एड्स in proper growth, tissue repair and overall development of body. It increases the body's resistance capacity to fight against disease and infections. It helps the brain function properly. It prevents nutrition deficiencies as well as chronic health conditions like obesity. अशा प्रकारे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला 2 आहे, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. या ठिकाणी आपल्याला व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. दुसरं कॅरेक्टर आहे, व्हायरस कॅन बी सीन ओनली बाय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तिसरं कॅरेक्टरिस्टिक आहे, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. चौथा कॅरेक्टरिस्टिक आहे, व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA अँड RNA कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. पाचवं कॅरेक्टरिस्टिक आहे, व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स. सहावं कॅरेक्टरिस्टिक आहे, व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल्स. नंबर 2 मधील थर्ड आहे, गिव्ह द सायंटिफिक रिझन. अ शिप डिप्स to a larger depth in fresh water as compared to marine water. या ठिकाणी आपल्याला या वाक्याचे सायंटिफिक रिझन द्यायचे आहे. ज्याचं उत्तर आहे, द buoyant force acting on a body is proportional to the density of the fluid in which the body immerses. The density of fresh water is less than that of marine water. Hence the buoyant force on a body in fresh water is less than that in marine water. Therefore, a ship clips to a larger depth in fresh water as compared to marine water. तर या ठिकाणी हे वरील वाक्याचे सायंटिफिक रिझन दिलेले आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील क्वेश्चन नंबर 2 मधला 4th आहे, ड्रॉ नीट अँड लेबल्ड डायग्राम ऑफ ड्राय सेल. या ठिकाणी आपल्याला ड्राय सेलची डायग्राम दिली आहे व त्या डायग्रामला नावे देखील दिलेली आहेत. तर त्यातील नावे आहेत, पॉझिटिव्ह टर्मिनल, झिंक कवर,
electrolyte, manganese dioxide, negative terminal, protective covering, divisor and electron carbon electrode. तर पुढील क्वेश्चन नंबर 3 आहे, how is it decided that an object left in liquid will get sink on in the liquid or will float on the surface or will float inside the liquid. म्हणजे एखादी वस्तू पाण्यामध्ये किंवा एखाद्या द्रव पदार्थामध्ये बुडते किंवा त्यावर तरंगते हे कशावरून ठरवले जाते, याचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. ज्याचे उत्तर आहे, इफ द डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ लिक्विड द ऑब्जेक्ट विल सिंक टू द बॉटम. इफ द डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ लिक्विड द ऑब्जेक्ट विल फ्लोट in the portion of it above the surface. If the density of object is exactly equal to the density of liquid, it will float completely submerged inside the liquid at any depth. आणि शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर 4 आहे, हू एम आय. या ठिकाणी सेंटेन्सवरून आपल्याला ते कोण आहेत ते ओळखायचे आहे. पहिला आहे, आय लिव्ह ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, ज्याचं उत्तर आहे फंगी. दुसरं आहे, आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन, ज्याचं उत्तर आहे बॅक्टेरिया अँड सम प्रोटोझोआ. थर्ड आहे, आय कॅन प्रोड्यूस माय रेप्लिका, ज्याचं उत्तर आहे व्हायरस और पेनिसिलियम. फोर्थ आहे, आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस सेल ऑर्गॅनल्स और प्लाझ्मा मेम्ब्रेन, ज्याचं उत्तर आहे मायक्रोब फ्रॉम मोनेरा. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन पेपर पाहिला. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा घटक चाचणी क्रमांक 1चा पेपर पाहणार आहोत. 2025-26चा हा पेपर आहे. विषय आहे समाजशास्त्र. पाहूयात आपण. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागा भरा. पहिला आहे, त्यामध्ये 20व्या शतकातील आधुनिक यंत्राचा एक आगळावेगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय. यामध्ये पर्याय दिलेले आहेत, पोवाडा, छायाचित्र आणि चित्रपट. तर याचं योग्य उत्तर आहे चित्रपट. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला, म्हणजे उत्तर आहे इंग्लंड. त्यानंतर ब आहे, संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. तर आपण दुसरी पाहूया, भांडवलशाही. भांडवलशाही म्हणजे काय? तर ज्या आर्थिक व्यवस्थापनेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे किंवा उद्योगपतीकडे असते त्याला भांडवलशाही असे म्हणतात. यात केवळ नफा कमावणे उद्देशाने वस्तूचे उत्पादन व व्यापार केला जातो. प्रश्न दुसरा आहे, कारणे स्पष्ट करा. कोणतीही एक कारणं लिहायची आहेत. त्यामध्ये दुसरं पाहूयात, भारतातील जुन्या उद्योगांचा ऱ्हास झाला. जुन्या उद्योगांचा ऱ्हास झाला म्हणजे जे काही जुने उद्योग होते ते बंद का झालेले आहेत? तर उत्तर पाहूयात, इंग्लंडमधून भारतात येणारा माल यंत्रावर तयार झालेला आणि खूप स्वस्त होता. भारतीय कारागिरांना या स्वस्त यंत्रनिर्मित मालाशी स्पर्धा करणे शक्य झाले नाही. ब्रिटिश सरकारने भारतीय मालावर प्रचंड कर लादला आणि स्वतःच्या मालाला सवलती दिल्या. या कारणामुळे भारतीय जुन्या उद्योगांचा ऱ्हास झाला. त्यानंतर तिसरं आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये भौतिक साधने आहेत. पाहूयात. पहिलं आहे, इमारती व वास्तू. दुसरं आहे, पुतळे आणि स्मारके. तिसरं आहे, नाणी. आणि चौथं आहे, किल्ले आणि तुरुंग. या ठिकाणी प्रश्न चौथा अ आहे, रिकाम्या जागा भरा. पहिला आहे, त्यामध्ये संसदीय शासन पद्धतीत टिंबटिंब विकसित झाल्या. तर इंग्लंड या ठिकाणी विकसित झालेले आहेत. त्यानंतर दुसरी रिकामी जागा पाहूयात.
भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कोण असतात? तर उपराष्ट्रपती. या ठिकाणी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये उपराष्ट्रपती हे योग्य पर्याय आहे. त्यानंतर आहे कारणे स्पष्ट करा. यामध्ये 2 दिलेले आहेत, दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे. पाहूयात आपण दुसरं पाहूयात. लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. का म्हणतात? कारण लोकसभा हे भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह आणि प्रथम सभागृह आहे. या सभागृहातील प्रतिनिधी देशातील जनतेकडून थेट गुप्त मतदान पद्धतीने निवडले जातात. हे सभागृह थेट जनतेचे प्रतिनिधित्व करत असल्याने याला पहिले सभागृह म्हणतात. त्यानंतर प्रश्न 5वा अ. योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर चौकटीत लिहा. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 4 आणि त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. पाहूयात आपण. पहिला आहे, कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत टिंबटिंब फरक असतो. यामध्ये उत्तर आहे 4 मिनिट. या 4 मिनिटांचा फरक असतो. दुसरा आहे, पृथ्वीचा टिंबटिंब हा भाग थंड व घन स्वरूपाचा असतो. तर याचं उत्तर आहे बाह्य भाग. क उत्तर आहे बाह्य भाग. योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब. या गट अ मध्ये आहे खंडीय कवच आणि दुसरा आहे पृथ्वीच्या परिवलनाची दिशा. त्याचं उत्तर या चौकोनामध्ये लिहायचं आहे. खंडीय कवच हे जे आहे ते सुमारे 30 किलोमीटर पर्यंत खंडीय कवच असतात आणि पृथ्वीच्या परिवलनाची दिशा जी आहे ते पश्चिम ते पूर्व. त्यानंतर क आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. सागर तळाची निर्मिती कोणत्या थरापासून झाली आहे? तर याचं उत्तर आहे सागर तळाची निर्मिती सीमा म्हणजेच महासागरीय कवचांच्या थरापासून झालेली आहे. दुसरा आहे, पृथ्वीला परिवलनासाठी किती तासांचा कालावधी लागतो? तर पृथ्वीला परिवलनासाठी 24 तासाचा कालावधी लागतो. प्रश्न 6वा आहे, भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत, तर दोन्हीपैकी एक आपल्याला लिहायचं आहे. पाहूयात आपण. दुसरं पाहूयात. ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाते. म्हणजे ग्रीनिच या ठिकाणी पूर्ण जगाची वेळ ही मानली जाते. त्याचं उत्तर पाहूया. ग्रीनिच हे रेखावृत्त मूळ रेखावृत्त म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारले गेले आहे. जगातील सर्व देशांच्या वेळेची सुसंगती राखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारातील वेळेचा गोंधळ टाळण्यासाठी ग्रीनिच रेखावृत्तावरील स्थानिक वेळेचा संदर्भ घेऊन जागतिक प्रमाणवेळ निश्चित केलेली आहे. तर ही आपण इयत्ता 8वीची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.